15 जुलैला आणि 16 जुलैला खरं तर मागच्या पण लाईव्हमध्ये आपण कुठे कुठे हा पाऊस बरसणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे. आणि याची सुरुवात कशी आहे, संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला किती कालावधी लागणार आहे ते पण सांगितलं आहे. तत्पूर्वी त्या मुद्द्यावरती हात घालतोय, म्हणजे मोठ्या मोठ्या संस्थेच्या यांना 22 तारखेपर्यंत पाऊस दिसत नाही, काहींना 20 तारखेपर्यंत दिसत नाही, काही तर चॅलेंज देऊन बसलेत की अंदाजच सांगणं सोडून देईल, 18 तारखेपर्यंत पडला तर ठीक आहे. आता तयार राहा. उद्या 15 जुलैला मुंबईची बातमी 4 वाजता पडेल तुम्हाला पाऊस पडला म्हणून. मुंबई, कोकणामध्ये, पुण्यामध्ये दमदार हलका रिमझिम या सगळ्या गोष्टी उद्या दुपारपर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत दाखल होतील. बीड जिल्ह्यात, जालन्यात दिवस मावळेपर्यंत हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे. पहिला दिवस आहे पावसाचा, भाग काही सोडू शकतो, पण सुरुवात मात्र उद्याच होणार आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मोजक्या, जळगाव तुरळक, जाफराबाद तुरळक प्रमाणामध्ये, पण अहिल्यानगर, बीड जिल्हा, सोलापूर, सांगली, जालन्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला 15 जुलैला दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे. यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कोकणात, मुंबईत जास्त राहील. अहिल्यानगरच्या सुद्धा पाथर्डी, दक्षिण भाग, बार्शी परिसर, बीड जिल्हा, त्यानंतर जालना, अंबड, घनसावंगी हे जे काही पट्टे आहेत इथे हा पहिला दिवसाचा पाऊस राहील. यामध्ये सोलापूरचा समावेश आहे, बीडचा आहे. अहिल्यानगरला झडीसारखं पाऊस पडू शकतो. यामध्ये मराठवाड्याचा आणि विदर्भाचा समावेश तशा पद्धतीने आहे. पहिल्या दिवशी सुरुवात करणारा पाऊस हा मोजक्याच ठिकाणी आहे, पण दिलासा असा आहे की झडीचं वातावरण बनणार आहे दुपारनंतर, आणि सकाळपासूनच आजच्यापेक्षा तर 2 ते 3 पट जास्त वातावरण उद्या बनून जाईल. त्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की 16 तारखेला यामध्ये आणखीन वाढ होते आणि धुळे, नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या सरींना सुरुवात होते. म्हणजे एक दिवस लेट 16 तारखेला हा पाऊस धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे जवळपास एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये झडीसारखा पाऊस आगमन करतोय. समजलं ना? 15 जुलैला पाऊस मुंबई, कोकणामध्ये, पुण्यामध्ये, अहिल्यानगर, बीड, जालन्यामधल्या भागांमध्ये, आणि असं काही नाही, हे विदर्भाकडे सुद्धा, बुलढाणा वगैरे भागाकडेही 15 जुलैला सरकू शकतं. पण सध्या मॉडेलनुसार, आपण जे मॉडेल वापरतोय त्यानुसार हा पाऊस मराठवाड्याकडे लवकर हालचाल करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवशी 16 जुलैला कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, कर्नाटकसह, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की हा कर्नाटकपासून चक्क मुंबईपर्यंत हा कमी दाब पाहायला मिळणार आहे. 16 जुलैला 15 पासून हा ॲक्टिवेट होईल. आणि याचं चित्र दुसऱ्या दिवशी 16 जुलैला परभणी जिल्हा, छत्रपती संभाजीनगर ते जाफराबाद, भोकरदन, बुलढाणा, खामगाव, त्याचबरोबर मेहकर हे सुद्धा भाग आहेत, परभणी आहे, नांदेड, लातूरसह सोलापूर, बीड जिल्हा, बार्शी परिसर पुन्हा एकदा आहे. मधला पट्टा थोडा वाऱ्यावरती जाईल, म्हणजे एक हलक्या मध्यम पाऊस असेल अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये, ज्यावेळी ह्या भागांना जास्त पडला होता. उद्याही ह्याच भागात सुरुवात आहे, पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगली सुरुवात 16ला सुद्धा होणार आहे. त्यातली त्यात ह्या दोन्ही पावसाच्या तडाख्यातून म्हणजे जवळपास 30% भाग तरी राहणारच या 2 दिवसामध्ये. पण जर राहिलाच 17 तारखेला हे राहिलेले सायलेले सगळे भाग जे आहेत, हे म्हणजे मालेगाव, धुळे, जळगाव, नाशिकचे निफाड, येवला, देवळा, निफाड हे भाग 16ला पण आहे, 15ला पण आहे, पण याच्यामध्ये जास्त व्याप्ती घेण्याची जी काही कंडिशन आहे ही 17 जुलैला आहे. अहिल्यानगरसुद्धा राहिलेल्या भागांना 17 जुलैला राहील. म्हणजे 15ला थोडी जरी सुरुवात होत असली तर 16ला ही सुरुवात वाढणार आहे. आणि 17पर्यंत परभणी, नांदेड, सगळा हिंगोली परिसर, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह 16 आणि 17ला हे कॉम्बिनेशनमध्ये होणार आहे. चॅलेंज आपल्याला कुठपर्यंत आहे? 18 तारखेपर्यंत. 17लाच हे भाग घेतले जातील संध्याकाळपर्यंत. आणि मी म्हणूनच म्हणतोय 15ला काही भागांना नाही पडला तर त्या कमेंट मला निगेटिव्ह येणार आहे, पण 17 तारखेच्या आतमध्ये, 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात पाऊस झालेला दिसणार आहे. 18 तारखेला मी त्या निगेटिव्ह कमेंटला स्वतः उत्तर देईन. त्यामुळे 2 दिवस पूर्ण होऊन द्यायचे, एखाद दिवस मागे पुढे झालं तर 17ही पूर्ण होऊन द्यायची. ठीक आहे, 18ला कमेंट काय करायचे तर करायचे. ठीक आहे. आणि एक मात्र नक्की आहे, 22 तारखेला 20 तारखेपर्यंत पाऊस IMDनं नाही सांगितलेला. ठीक आहे, 18-19च्या पुढे कसा पडतो हे तुम्हाला मी सांगणार आहे हा पाऊस पडल्याच्या नंतर. ठीक आहे. तर आता एकदा सगळ्यांनी नवीन जे आले त्यांनी समजून घ्या. 15 पासून स्टार्टअप होणारी कंडिशन सोलापूर तुरळक ठिकाणी, अहिल्यानगर हलका पण झडीसारखा बऱ्याच ठिकाणी, नाशिक जिल्ह्यामध्ये दिवस मावळेपर्यंत अनेक ठिकाणी,
मुंबईत मात्र कोकण किनारपट्टी जास्त आहे. बीड जिल्हा लातूरमध्ये तुरळक ठिकाणी, परभणी मोजक्या ठिकाणी, बीड बऱ्याच भागांमध्ये आहे, जालना बऱ्याच भागांमध्ये आहे. दमदार पहिला दिवसाचा पाऊस आहे 15 जुलैचा म्हणजे उद्याचा. त्याचनंतर जाफराबाद भोकरदन मोजक्या ठिकाणी, बुलढाण्यात तुरळक ठिकाणी, वरती जर पाहिला आपण खानदेशमध्ये तुरळक ठिकाणी ही सुरुवात आहे आणि पाऊस सुरुवात उद्यापासून करणारच आहे. ठीक आहे. आणि रात्रीपर्यंत म्हणजे 4-5 ह्या टायमिंगपर्यंत ही सुरुवात होऊन जाईल आणि ठिकाणी काही दुपारीच होईल. सकाळपासून तर वेगळंच वातावरण आहे. त्याचबरोबर 16 तारखेला छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग, अहिल्यानगर वगैरे, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश परिसर आणि विदर्भामध्ये ह्या 2 दिवसात कव्हरिंग होणार आहे. बऱ्यापैकी सुरुवात आहे. म्हणजे कमीत कमी 15ला थोडे भाग आहेत, पण 16ला तुमचे पिकं सुकणं बंद होणार आहे. ठीक आहे. आणि विषय असा येतोय की ह्यावेळेस सोलापूरसुद्धा आहे, घाबरण्यासारखं कारण नाही. त्याचं मागचं वैज्ञानिक कारण असं आहे, हा कमी दाबाचा पट्टा कोल्हापूर मार्गेच, कर्नाटक मार्गेच तिकडे सरकतोय. त्यामुळे मुंबईला जरी पाऊस जास्त झाला तर सोलापूरला हा पाऊस कमी राहत असतो. पण यावेळी हा कोल्हापूर मार्गेच सक्रिय होणार आहे. त्यामुळे इथल्या भागाबरोबरच या भागांना 16 तारखेच्या संध्याकाळपर्यंत फायदा होईल. लातूरला सुद्धा यावेळी फायदा आहे, कारण की विषय असा येतोय, ज्यावेळेस मुंबईचा पाऊस सुरू झाला तो नाशिकला येतो आणि नाशिकचा छत्रपती संभाजीनगर मार्गे विदर्भात सरकतोय. पण ह्यावेळी कोल्हापूर रत्नागिरी साईडकडनं हा पुढच्या भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे हा फायदा आहे. तुम्हाला अजूनही विश्वास बसणार नाही आहे, कारण की सगळेजण एका बाजूने आणि आम्ही एका बाजूने आहोत. त्यामुळे विश्वास बसणार नाही आहे. तुम्हाला 16 तारीख पूर्ण झाल्यानंतर 17 तारखेला सुद्धा विश्वास बसेल आणि ह्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या पिकांना एक चांगलं जीवदान मिळेल. आणि हे जीवदान खरंच याच्यामध्ये जबरदस्त असं कमालीचं वातावरण बनणार आहे. तुम्हालाही माहिती आहे, मी 12 तारखेला एक व्हिडिओ दिला की 13 तारीख भकास जाईल, ती भकास गेली. त्याच 13 तारखेला भकास वातावरणामध्ये सांगितलं की 14 तारखेला ढगाळ वातावरण होईल आणि झालं. आता ह्याच तारखेला, तसं हे 8 दिवसापासून सांगतोय, पण आज सांगतोय की उद्यापासून पाऊस सुरू होतोय आणि याच्यापेक्षा चांगली कंडिशन 16 तारखेला आहे आणि 16पेक्षा 17ला आहे. पण पावसाची जी काही आपली टार्गेट आहे त्या 2 दिवसामध्येच महाराष्ट्रात पाऊस दाखवणं तो दाखवणार आहे आणि 17ला राहिल्या सगळ्या भागांना तो होणार आहे. आणि ठीक आहे, आता हा आपलं जे चॅलेंज आहे ते 17-18 तारखेपर्यंत पाऊस, 17 तारखेपर्यंत पाऊस होईलच. 16 पण आहे, 15 पण आहे. पण याच्या व्यतिरिक्त पुढच्या भागामध्ये काय होणार आहे, 18 तारखेला जास्त व्याप्ती आहे. त्यामध्ये खानदेश, नंदुरबारसह अनेक भागांचा समावेश आहे. आणि मी म्हटलं ना तुम्हाला की एक दिवस मागे पुढे होईल पण पाऊस नक्की येईल. यांच्या 20 आणि 22 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या पिकांची ताण भागल्याशिवाय राहणार नाही आहे. एक चॅलेंजिंग वातावरण आहे आणि याच्यामध्ये विदर्भाला मराठवाड्याच्या तुलनेत जास्त पाऊस असणार आहे. जवळपास 18 तारखेपर्यंत विदर्भाचा एकही भाग कोरडा राहणार नाही आहे. जरी हा 15-16च्या पावसात जरी सुटला, 16-17 तर तो झिमझिम कोहायला देईल, पण अपेक्षा मोठ्या पाण्याची ही भोकरदन, जाफराबाद सहित 17 तारखेपर्यंत, 18 तारखेपर्यंत हा 100% व्याप्तीचा विषय राहील. आणि खानदेशकडे याचा कल जास्त आहे, विदर्भाकडे जास्त आहे. मग विषय असा येतो की मग मराठवाड्याकडे काय आहे, तर मराठवाड्याला तारणहार जो असणार आहे तो 15 तुरळक ठिकाणी जर असला तरी 16 बऱ्याच ठिकाणी आहे. 17 तर त्यापेक्षाही चांगला आहे. 18 सुद्धा इकडे आहे, पण झडी स्वरूपाचा आहे. आपल्याला जवळपास या तारखेपर्यंत पिकांना जीवदान सांगितले. विहिरीचा पाण्याचा प्रश्न मी 25 पासून पुढे सांगितलेला आहे, 24-25च्या दरम्यान, तो तर नंतर होणारच आहे. पण मध्यंतरी बऱ्याच जणांची पिकं 4 दिवसाच्या वर जगले नसते आणि हा कंडिशन 2 दिवसामध्ये सगळीकडे पाऊस करणारी सुरुवात होते आहे. आणि हे चॅलेंजिंग आहे. कुठे पेंडवालता पडला, कुठे नुसते अंगावरचे कपडे जरी भिजले तरी घाबरून जाऊ नका. याच्यामध्ये सातत्य हे 4 ते 5 दिवसाचं आहे. म्हणजे 15-16 पासून ते 19-20 पर्यंत पडणारं सातत्य आहे याच्यामध्ये. आणि हा फायदेशीर वातावरणाचा महाराष्ट्राला दिलासा आहे. आता तुम्हाला मी तारतम्य सांगतोय, म्हणजे अनेक संस्था, मोठ्या मोठ्या संस्था याच्यामध्ये त्यांना आभाळ पण दिसत नाही सॅटेलाईटमध्ये, लक्षात घ्या. पण तुमच्या डोळ्याने तुम्ही आज पाहिलं असेल, उद्या पाऊस तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहे. उद्यापेक्षा 16ला उद्या तुम्ही पाऊस त्याच्यापेक्षा चांगला पाहणार आहे आणि याच्यापेक्षा 17ला चांगला पाहणार आहे. म्हणजे जवळपास 15-16 ही सुरुवात आहे. 17ला भाग चांगला घेईल, 18ला त्यापेक्षाही भाग घेईल. पण यांच्या 18पर्यंत पाऊस येणार नाही म्हणणाऱ्याच्या तोंडावरती चपराक मात्र चांगली दिल्याशिवाय राहणार नाही. कमेंट बॉक्स बंद करून ठेवले माकडांनी, त्याला उत्तर देखील मिळणार आहे शेतकऱ्यांकडनं. आणि विषय विनंती अशी आहे, घाबरले जाऊ नका, पाठीशी ठाम उभा आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस दिसत नाही तोपर्यंत धीर सोडू नका, कारण की माझ्या ह्या 3 तारखा पूर्ण होऊ द्या. जय शिवराय.